धुळे शहरातील मोगलाई परिसरात महिलांकडे पाहून वारंवार अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात अखेर संतप्त महिलांनी एकजूट दाखवत कायदेशीर लढा उभारला. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी महिलांना तब्बल 6 तास ताटकळत राहावं लागलं. अखेर पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे धुळ्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोगलाई भागातील फुलेनगर परिसरात राहणारा संतोष दामोदर हा गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे महिला आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. या विकृत कृत्याला पुरावा मिळावा यासाठी परिसरातील एका महिलेने संबंधित व्यक्तीचा अश्लील हावभाव मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आणि थेट शहर पोलीस ठाणे गाठलं. मात्र तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलांची सुरुवातीला दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला. तक्रार दाखल करण्यात होत असलेल्या कथित टाळाटाळीमुळे संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी संबंधित व्हिडिओची पाहणी केल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या स्पष्ट निर्देशानंतर अखेर सुमारे 6 तासांच्या प्रतीक्षेनंतर संतोष दामोदर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घडामोडी दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक उपस्थित होते. स्थानिक महिलांनी सांगितलं की परिसरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने अनेक महिला मानसिक त्रास सहन करत होत्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.